नमस्कार, लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। सादर आहे ब्रेकिंग न्यूज। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात गुटख्याचे थैमान, तरुण पिढी होत आहे व्यसनाधीन। मध्य प्रदेशातून खानदेश मार्गे मलकापुरात गुटखा येत असल्याची सूत्रांकडून माहिती। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात गुटख्याचे थैमान माजले असून 18 ते 25 वयोगटातील मुलं व्यसनाधीन होऊन सप्लायर बनले आहेत। 10 ते 12 मोटरसायकली लोकेशनवर असतात। आठवड्यातून 2 ते 3 गाडी गुटखा मलकापुरात येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। पांढरी येथील एका घरात गुटखा एका ठिकाणी ठेवला जातो, तेथून पारपेपर्यंत सप्लाय केला जातो। काही दिवसा अगोदर बुलढाणा एलसीबी पथकाने 2 नंबर शाळेपासून 6.5 लाखाचा गुटखा पकडला होता। फकीरपुरा, मोहम्मद अली रोड, राजमोहम्मला, पारपेट या तिन्ही एरियामध्ये गुटख्याचे खूप मोठे रॅकेट चालत असल्याची माहिती मलकापूर शहरात जनतेमध्ये ऐकावयास मिळत आहे। गुटखा हा अंमली पदार्थ असून त्यात विमल सारख्या अनेक कंपन्यांच्या पाकिटांचा समावेश असल्याचे समजते। शहरात कुणाच्या आशीर्वादाने होत आहे एवढी मोठी तस्करी? गुटखा तस्करी टोळी जेरबंद होईल का? जनतेचे न्याय व्यवस्थेकडे लागले लक्ष। मुलं व्यसनाधीन होऊ नये यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी सदर मुद्दा विधानसभेत सुद्धा मांडला होता। बघूया त्याची एक झलक। करणार आहे का? याचे खरे कायदे देणार आहे का? आज गुटख्याच्या तस्करीच्या संदर्भामध्ये 2025 च्या पूर्ण वर्षात 25 कारवाया केल्याची त्यांनी आता इथे आपल्याला पत्र देताना उत्तर देताना सांगितलंय। या जिल्हा हा सीमावर्ती भागात आहे अध्यक्ष महोदय, कायदा आहे की नाही? तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते। पोलीस अधिकारी याच्या सगळ्या याच्यामध्ये की पोटेच्या पोलीस स्टेशनला होते, जे एलसीबी शाखेला होते, तिथले पीआय जे ते पण याच्यामध्ये आरोपी होते। 153 कॉल जर ते आरोपीच्या सोबत झाले होते तर पोटेला त्याच्यामध्ये सह आरोपी करणं गरजेचं होतं, सस्पेंड करून चालणार नाही। आणि पीआयला पण सस्पेंड करणं गरजेचं होतं, त्याला सस्पेंड